नमस्कार मंडळी. तर चिरकुट या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता कोल्हापूरमध्ये फोर्ड कॉर्नर कुठं आहे हे आपल्याला माहिती आहे का? त्याचं नाव माहिती असेल, पण ते फोर्ड कॉर्नर नाव कशामुळे पडलं हे बघणार आहे. बघायला कशाला पाहिजे हे ऐका. नमस्कार, माझे नाव शिरीष बसवराज साबणे. तर फोर्ड कॉर्नर हे नाव जसं माझ्या अनुषंगाने मी बघतो की हे इंग्लिश नाव आहे. तर मी जसं ज्यावेळेला बिझनेसमध्ये आलो त्यावेळेला मी वडिलांना विचारलं की ह्या चौकात आपण फोर्ड कॉर्नर म्हणतोय पण इथं फोर्डचं काही दिसत नाही आहे, तर हे इंग्लिश नाव कोल्हापूरच्या सारख्या मराठी शहरात कसं काय पडलं. पूर्वी ह्या कॉर्नरला फोर्ड नावाची ट्रकची कंपनी होती, अमेरिकन कंपनी आहे. तर त्यांचे ट्रकचे स्पेअर पार्ट्स आपल्याकडे ह्या स्पेअर पार्ट्सचं हार्डवेअरचं त्यांचं दुकान होतं या कॉर्नरला बरोबर आमच्या बिल्डिंगच्या. तर त्या अनुषंगाने ह्या बिल्डिंगला ते फोर्ड स्पेअर पार्ट्स या दुकाना नावावर फोर्ड कॉर्नर हे नाव पडलं. निंबाळकर बिल्डिंग फेमस होती. त्यानंतर 1990-92मध्ये बिल्डरनी डेव्हलप केली, तर त्याचं नाव भोपाळ टावर्स झालं. पण ते भोपाळ टावर्सचं पत्ता सांगताना आम्ही पूर्वीपासून किंवा निंबाळकर बिल्डिंग असताना सुद्धा पत्ता सांगायची पद्धत होती की फोर्ड कॉर्नर लक्ष्मीपुरी कोल्हापूर. तर मंडळी, चिरकुटला असाच भव्य आणि दिव्य प्रतिसाद द्या. आणि हे बघा, कोल्हापुरातली जेवढी माहिती तुमच्याकडे असेल ते आमच्याकडे पाठवा. आम्ही ती जरूर तुम्हाला दाखवू आणि त्याची पूर्तता करू. आणि सगळे करायच्या आधी सिटी न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुढच्या भागापर्यंत नमस्कार आणि पाहत राहा सिटी न्यूज.